भोंदूबाबा खरातचा प्रकरणांचा तपास करणारे एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे आणि तपास कुठवर पोहोचलाय याची माहिती दिली आहे। तेजस्वी सातपुते यांनी भोंदू खरात विरोधात किती गुन्हे दाखल आहेत, खरातच्या महिलांच्या शोषणाचा पॅटर्न काय होता हे सांगितलं। खरात विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत आणि उर्वरित गुन्हे हे फसवणूक, अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियमांचे आहेत। खरात हा पीडित आणि कुटुंबांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवून पैसे उकळत होता। महिलांना त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवत त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता, असंही माहितीमध्ये सांगण्यात आले। आपल्या मनामध्ये पदाधिकारी अधिकारी यांना एसआयटी कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात। अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे। त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो। तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो। पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का हे पाहिले जाते, त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय, ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते आणि आपण थांबूयात। अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये। दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे, त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल। तर एसआयटी प्रमुखांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीमधले नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत तेही बघूया। 17 मार्चला पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली। 20 मार्चपासून एसआयटीचा तपास सुरू। 8 अत्याचाराचे, 3 फसवणुकीचे गुन्हे, 30हून अधिक जणांची चौकशी झाली आहे। साक्षीदारांना खरात भीती दाखवायचा, चिंचोके खडे देऊन पैसे उकळायचे, दैवी शक्तीचा बनाव करत लैंगिक शोषणही केलंय। ईशान्येश्वर मंदिरात हातचलाखी करून त्याने अनेकांना फसवलं। अत्यंत धाडसाने पीडित महिला या समोर आलेल्या आहेत। साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चौकशीला बोलवलं जात असतं, असंही तपास अधिकाऱ्यांनी समोर आणलेलं आहे। दरम्यान सध्या कोठडीत असलेल्या भोंदू खरातच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। महिलांचं शोषण आणि फसवणूक केल्याच्या प्रकरणी खरातने मोठी कबुली दिली आहे। चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांचं शोषण केल्याचं खरातने चौकशीत म्हटलंय। सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, असं खरातने एसआयटी चौकशीत म्हटलं। ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात ती हातचलाखी असल्याचं खरातने मान्य केलंय। तर काळ्या कारनाम्यात खरातला अन्य कोणाची मदत होती का याचा तपासही सुरू आहे। खरात प्रकरणामध्ये एका आयएएस अधिकाऱ्यापाठोपाठ 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत येऊ शकतात। 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एक डीसीपी आणि दुसऱ्या एसीपी दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती आहे। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का, खरात सोबत काही आर्थिक व्यवहारही झालेले का, याबाबत तपास होण्याची शक्यता आहे। आता आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत चर्चा केली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही एफआयआर स्वीकारला न गेल्याची माहिती त्यांनी दिली। आमची जी अपेक्षा होती की एफआयआर हा स्वीकारला गेला पाहिजे, एक्सेप्ट झाला पाहिजे, तसं काय झालेलं दिसत नाही। पण एक मात्र गोष्ट महत्त्वाची जी होती असं दिसतंय की आम्ही एन्क्वायरी ज्या दिशेने झाली पाहिजे, ज्या दिशेने गेली पाहिजे, ती मात्र या कर्नाटकामध्ये केलेल्या एफआयआरमुळे
आणि जो FIR आता CIDकडे पाठवलेला आहे त्या FIRच्या मुळे योग्य दिशेने एन्क्वायरी होईल अशी आमची आता अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.